एक शेतकरी असतो, तो दिवसभर काम करतो आणि संध्याकाळ झाली की तो म्हणतो आता चला घरी जाऊ. त्याची गाय होती एक, ते बांधावर चरत होती, पण अचानक नाही का संध्याकाळी त्याला गाय दिसत नाही. त्याला वाटते की आता गाय गेली असेल घरी, पण ते गाय नाही का दुसऱ्याच्या रानात जाते आणि पगदंडीनं रस्ता विसरून जाते आणि जंगलात जाते. तो शेतकरी जातो घरी आणि पाहतो की गाय आली नाही आतापर्यंत. मग तो विचार करतो की गाय आतापर्यंत का नाही आली. तो विचार करतो 1-2 घंटे वाट पाहायचं, नाही आली तर जंगलात जाऊन पाहायचं आपण की गाय कुठं आहे आपली. तर गाय जंगलात जाते आणि हरपून जाते. ते पगदंडीनं नाही का एकदम सरळ जाते जंगलाच्या अंदर, एकदम खूप अंदर जाते. तिथे राहते वाघ. आता तो वाघ गायला पाहतो आणि गाय पण वाघला पाहते. मग जसं वाघ झुडूक मारतं गायला, गाय तिथून पळते 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 सुनाट पळते पुढे जाते आणि नाही का दलदलमध्ये फसून जाते. आता गायला हालता येत नाही, चालता येत नाही. वाघ पाहतो तर गाय दलदलमध्ये अटकली आहे. आता तो वाघ काय करतो, 2-3 पावलं मागे जातो आणि जोरात छलांग मारतो. छलांग एवढी मारतो की ते 10 फूट दूर जाऊन पडतो गायच्या. आता गाय घाबरते. आता गाय म्हणते की तुझं कोणी मालक आहे का म्हणते. ते म्हणते नाही, माझं कोण मालक राहणार आहे म्हणते. मी शेर आहे म्हणते, या जंगलाचा राजा आहे म्हणते, मी वाघ आहे म्हणते. माझं कोणी मालक नाही म्हणते, मी सगळ्याच जे आहे म्हणते मालक आहे म्हणते, मी राजा आहे म्हणते. मग गाय त्याच्यावर हसते. वाघ म्हणते तू काहून माझ्यावर हसत आहे म्हणते. गाय म्हणते पाय म्हणते तुझं मालक नाही पण माझं मालक आहे म्हणते. आता 2-3 घंट्यानंतर माझा मालक मला पाहता पाहता इथे येईलच म्हणते. मी तुकारी मारल तर मला इथून काढून नेऊन जाईल म्हणते. पण तुझं कोणी मालक नाही म्हणते. आता तुझं काय होणार म्हणते. तू तर या दलदलमध्ये फसला आहे म्हणते, तुला तर हालता येत नाही. आता तू इथंच मरणार म्हणते.